हाय गाईस, कशा आहात? तर बघू शकता संध्याकाळचं आणि सगळं म्हणजे मोकळं केलं आहे, कारण असं काम करायचं. आणि व्ह्यू बघा, इथे ना खूप सुंदर सनसेट असा दिसत होता, पण जेव्हापर्यंत मी कॅमेरा मोबाईल चालू सेट करेपर्यंत ना ते सगळं चाललं गेलं. आणि मी आत्ताच याच्यात ना थोडेसे पापड, चिकचे कुरड्या अशा तळल्या होते. नेमकेच तेल पण थोडं कोमटच आहे, तर मी त्याच्यातच अजून तेल घेतलं आणि मिक्स व्हेज बनवलं. आणि शनिवारचा दिवस आहे ना, तर कसं होतं, एक वांगं, थोडीशीच पत्ताकोबी, थोडीशी फूलगोबी, एखादा टमाटा असाच उरतो. सांबार तर बिलकुलच नव्हता माझ्याकडे. तसंच आज झालं होतं. थोडं एक एक दोन दोन जे भाज्या म्हणजे ज्या भाज्या उरल्या होत्या ना, त्याच मी कापून घेतल्या. आणि हे जे चिकची कुरडई आहे ना, ही कच्चीच खायला खूप चांगली वाटते. आणि सगळ्या भाज्या मी कापून घेतल्या आणि लसूण, अद्रक, कांदा, मिरची हे सगळं भाजून घेतलं. टमाटर आणि कांदा मी ना थोडासा ब्राऊन होऊ दिला, कारण ना थोडा कच्चा राहिलेला ना वीप खात नाही, म्हणून मी म्हटलं थोडंसं. आणि आता तिलाही मी तिखट देणं चालू केलं आहे. आणि जास्त नाही, पण थोडंफार. पण आज जी भाजी केली होती ती खरंच खूप जास्त तिखट झाली होती. मला माहीत नव्हतं एवढं नवीन तिखट आहे, ते थोडं ते चवी माहीत नव्हती. आणि मग याच्यात मी काळा मसाला, थोडासा मग धना पावडर, सांबार नव्हता तर मग मी धना पावडरच टाकला. थोडासा गरम मसाला पण टाकला, कारण आज ना थोडी मस्त अशी मसाल्याची भाजी खायचं मन होतं. तर मग मस्त साईडमध्ये ना मी तांदूळ घेऊन घेतले होते, धुतले नव्हते, फक्त घेतले, ते पण लावायचे होते. आणि एकदम सिम्पल होतं. आणि मी पोळ्या नव्हत्या केल्या सकाळच्या ना, खूप पोळ्या उरल्या होत्या, त्याच्यातूनच आम्ही सगळ्यांनी घेऊन घेतले एक एक एक. आणि सगळं मिक्स झाल्यावरनं मी हे टाकायचं विसरली होती, धना पावडर. मग माझ्या लक्षात पण नव्हतं मी कोणते मसाले टाकले, तर मी थोडंसं अजून टाकून दिलं. लाल मिरची पावडर थोडं जास्त पडलं होतं बोलण्यात, कारण मी बनवत पण होते आणि बोलत पण होते, तर थोडं जास्त पडलं. आणि पत्ताकोबी, वांगे, अजून फुलगोबी, बस एवढंच होतं. आणि टमाटर आधीच टाकलं. तर हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि मी ना आधी पाणी ज्याच्यात मी लसूण अद्रकची पेस्ट काढली त्याच्यातच मी पाणी घेऊन घेतलं होतं, कारण एवढं ना लसूण अद्रक त्याच्यात बारीक केलं होतं आणि ते सगळं लागते. आणि स्वादानुसार मीठ. खरंच तिखट होती भाजी, पण खूप चविष्ट होती. आणि मी याच्यातच पाणी घेतलं होतं, कारण याच्यातून थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट होती. आणि मस्तपैकी पाणी टाकून शिजू दिलं. अजून मी थोडंसं पाणी टाकलं, अर्धा कप, याच्यासाठी की त्याच्यात वांगे आहे, वांग्याला शिजायला टाईम लागतो म्हणून. आणि साईडमध्ये मग मी गंज ठेवला. मला जिरा राईस करायचं होतं, तर त्याच्यात जिरा टाकून दिला. आणि बघू शकता मी त्याच्यात राईस टाकून दिले. आणि त्याच्यानंतर चांगल्याने याला फ्राय केलं. थोडंसं ना तेलामध्ये 10 मिनटं फ्राय केलं ना, तर एकदम चांगले होते आणि मोकळे पण होतात तांदूळ. आणि भाजी पण ऑलमोस्ट शिजत आली होती, बघू शकता. तरी पण फार आली. आणि आता भाजी शिजून गॅस बंद केला. इथे भात पण शिजला. तर असा होता आजचा माझा डिनर, भात आणि व्हेज. आता त्याच्यात ना त्या भाजीत पनीर पण हवं होतं, पण पनीर पण नव्हतं. आणि मला असं वाटलं की जाऊ दे, आता काय वेळेवर पनीर बनवायचा, ते पण नाही बनवलं. आणि त्याच्यानंतर मग मी ताट वाढली. आम्ही आणि जेवायचा वेळ ना 6:30-7 वाजेपर्यंतच आहे आमचं, त्याच्यानंतर भूक लागतच नाही. आणि मग वेळ झाला होता, तर मी मस्त चहा ठेवली होती. आणि माहिती आहे, चहा जेवल्यानंतर कोण चहा पिते, तर एखाद्याच चालतं. जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.